नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. आम्ही जेव्हा प्रज्ञा तुझ्याबद्दल तुझं वर्णन करत होती तेव्हा तुला त्यात बऱ्याच गोष्टी आश्चर्य वाटाव्यात अशा होत्या का सगळं तुला पटत होतं तुझ्याबद्दलचं जे बोललं जात होतं ते? एवढा अभ्यास केला माझ्याबद्दल हे मला पण असं की जिभेवर साखर डोक्यावर बर्फ वगैरे खरंच तू तसा आहेस? हा तुम्ही आता माझे वडील कम्पेअर केलं माझं कम्पॅरिझन तर डेफिनेटली असं आहे की कट्ट्यावर म्हणजे आता आदित्य आला होता त्याच्या राजकारणाच्या अगदी सुरुवातीच्याच दिवसांमध्ये, त्याला आता जवळपास 10-12 वर्ष होऊन गेली. बरोबर. तुमच्यामध्ये 2 वर्षाचं अंतर आहे. बरोबर. तुला असं वाटत नाही की तू एक 10 वर्ष उशिरा आलायस कट्ट्यावर? नाही, कट्ट्यावर हो, पण मी राजकारणात पण उशिरा झालो. 2019-20 मध्ये माझं पहिलं उशिरा राजकारणामध्ये पण जरा उशिराच आला, जरा आधीच यायला हवं होतं असं तुला वाटत नाही मागे वळून बघता? नाही, मला राजकारणात यायची खरं तर इच्छा नव्हती कधीच. आणि माझे वडील राज ठाकरे नसते तर मी राजकारणात आलो पण नसतो. जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघून एक सामान्य तरुण असतो तर मी राजकारणात आलो नसतो. पण 2014 नंतर मी एक पक्षाचा माझ्या वडिलांनी एक कष्ट करून एक पक्ष उभा केलाय. 13 आमदार आले, अनेक ठिकाणी नगरसेवक आले, नाशिकमध्ये सत्ता आली, उत्तम काम झालं. पण 2014 नंतर मला कुठेतरी वाटलं की आता मला यायची गरज आहे, कारण कुठेतरी माझे वडील एकटे पडायला नको. कारण एवढा मोठा पक्ष बांधल्यानंतर मी काहीही केलं असतं, पण मला वाटलं कुठेतरी समाजसेवेमध्ये मला आधीपासून बोलत असताना एक माझ्या गोष्ट लक्षात आली की तू कदाचित असा एकमेव असशील. त्यांना एक आजार लागलेला, तर ती आपण म्युन्सिपल कमिशनरकडे जाऊन ती वाचवली. असं अनेक समाजसेवेचे कार्यक्रम मी करत आलो, पण मला वाटतं की राजकारणात यायची माझी इच्छा नव्हती. पक्षाला जेव्हा उतरता काळ लागला तेव्हा मला वाटलं की मी आलो पाहिजे आता, कारण चढत्या काळात येण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण मला तेव्हा राजकारणातच रस नव्हता. उतरत्या काळात मी आलो पाहिजे की कुठेतरी माझ्यामुळे 10% जरी माझ्या वडिलांना कुठेतरी ती ताकद मिळाली तर माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे असं मला वाटलं. म्हणून मी तेव्हापासून काम चालू केलं आणि माझ्या वडिलांना जेव्हा योग्य वाटलं तेव्हा 2020 मध्ये त्यांनी मला आणलं. त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण एक मला आता तू बोलत असताना एक माझ्या गोष्ट लक्षात आली की तू कदाचित असं एकमेव असशील की ज्याचे आई वडील, आजी आजोबा, नंतर काका, चुलत भाऊ, एवढंच नाही तर सासरा सुद्धा माझा कट्ट्यावर आलेला आहे. म्हणजे इतकी लोक एखाद्याच्या आयुष्यातले कट्ट्यावर आले असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर त्यामुळं मला असं होतं की अरे तुला तर खूप पूर्वीपासून, म्हणजे 5 वर्षांपूर्वी नाही, तू 7-8 वर्षांपूर्वीच यायला हवं होतंस राजकारणात आणि कट्ट्यावरही. यायला हवं होतं, पण कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे ते जरा मी थोडा अशा या गोष्टींपासून थोडा लांब असतो. माझ्या निवडणुकीमुळे मला खूप गोष्टी कराव्या लागल्या, इंटरव्ह्यूज आणि सभा वगैरे. पण मी काम करण्यात विश्वास ठेवतो. मला असं कॅमेरा समोर येऊन मी जरा खूप कॉन्शियस होतो, त्याच्यामुळे माफ करा मी थोडा उशिरा. आत्ताही तू कॉन्शियस आहेस झालेला? खूप खूप खूप. आणि मला खोटं पण बोलता येत नाही, त्याच्यामुळे खूप. आता तुमचे इंटरव्ह्यू सुरू आहेत. आता तू सांगितलंस की जेव्हा थोडी उतरती कळा लागली तेव्हा बाबांना थोडी मदत व्हावी या हेतूनं तू राजकारणात आलास. पण आता असं झालं की दोन्ही पक्ष जिथून फुटून बाहेर पक्ष म्हणजे निर्माण झाला, राज ठाकरेंनी जिथून फुटून बाहेर पडून स्वतःचा पक्ष निर्माण केला, आता ते दोन्ही पक्ष एकत्र आले. तर जसं कट्ट्यावर यायला तुला उशीर झाला तसं ह्या 2 पक्षांनी एकत्र यायलाही थोडा उशीर झाला असं तुला वाटत नाही? नाही, प्रत्येक गोष्टीची मला वाटतं एक वेळ ठरली असते. प्रत्येक गोष्टी मला वाटतं एक गोष्ट नशिबात लिहिली असते. आणि मला पत्रकारांना मी काल पण विचारलं की 2009 म्हणजे जेव्हापासून हे आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आलं आणि शिवसेना, हे 2 पक्ष वेगळे झाले, तेव्हापासून 2009 पासून 12, 14, 17, 19, 24 ह्या 6 निवडणुकांमध्ये माझ्या वडिलांना आणि उद्धव साहेबांना विचारलं गेलं की 2 भाऊ एकत्र येऊ शकतात का? आता आल्यावर तुम्ही विचारता का आलात? नाही, तुम्ही एवढी वर्ष का विचारत होता की येऊ शकता? पण मी असं नाही विचारलं की का आलात. मी तर म्हटलं की ते तू 2009 म्हटलं ना, तेव्हापासून आम्ही म्हणत होतो. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरली असते ना. तेव्हा आमचे काही मतभेद असतील, पण आता मला वाटतं की आम्ही ज्या गोष्टीसाठी एकत्र आलोय
ती मला वाटतं आमच्या मतभेदांपेक्षा खूप मोठी आहे. आणि मी ते सगळं बॅगेत सोडून आलो. मी तरी मी माझं तुम्हाला सांगू शकतो, मी माझं सगळं जे जे झालंय ते मी बॅगेत सोडून आलोय. कारण शेवटी राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा तो विषय होता. ते दोघं एकत्र आल्यामुळे मला वाटतं की मी ते मुलगा म्हणून पण आणि पुतण्या म्हणून पण आणि भाऊ म्हणून पण मला वाटतं की आम्ही एकत्र आलो पाहिजे. मी सगळं विसरलो, कारण मी इमोशनल आहे. मला कुठची गोष्ट डोक्यात ठेवली ना की मला तसं काम नाही करता येणार. मी सगळं बॅगेत सोडून आलोय, कारण मला माहिती आहे आपण एका मोठ्या उद्देशाने आलोय. म्हणजे तुला स्वतःला, म्हणजे आता तर फॉर्मली एकत्र आलात, पण तुला हे सगळं होण्याच्या आधी असं कधी वाटत होतं की आपण एकत्र आलो तर जास्त, ज्या कारणासाठी तू राजकारणात आलास त्याला त्याची मदत होईल, आपण एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पक्षांचे विचार शेवटी एकच आहेत तर आपण एकत्र आलं पाहिजे, असं कधी वाटत होतं? पण प्रयत्न पण झाले ना तसे. पण मी बोललो तसं, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, एक काळ असतो, एक नशीब असतो.